सांगे वर्तमान अभिमानाने, मग भाग्य हे उजळेल उद्या कोणाचे, मग भविष्य हे उज्ज्वल से कोणाचे। महाराष्ट्र हे नाव तयाचे, महाराष्ट्र नाव हे जयाचे, जय हो त्या महाराष्ट्राचे, जय हो या महाराष्ट्राचे। सामर्थ्य महाराष्ट्र लोकीचे, समर्थ लोक महाराष्ट्राचे। जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। मंडळी नमस्कार। माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमात मी रेश्मा बोडके आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। मंडळी, महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीला दिशा देणारे, समाजात शिक्षणाची व्यवस्था ही शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावी यासाठी कार्य करणारे आणि आधुनिक जगाशी नाळ जोडताना रयतेच्या कल्याणाचा विचार करणाऱ्या राजश्री शाहू महाराज यांची आज जयंती। मंडळी, राजश्री शाहू महाराज यांची जयंती राज्यात सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी केली जाते आणि म्हणूनच त्याच अनुषंगाने राजश्री शाहू महाराज यांनी केलेलं कार्य या विषयावर आज आपण माहिती जाणून घेणार आहोत। आणि या विषयावर अधिकची माहिती देण्यासाठी आज आपण जय महाराष्ट्र या कार्यक्रमात आमंत्रित केलं आहे राजश्री शाहू महाराज यांच्या विचारांचे अभ्यासक माननीय श्री सिद्धार्थ खरात यांना। नमस्कार सर। नमस्कार। कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत। आज शाहू महाराज यांची जयंती जी राज्यात सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी केली जाते। खरं तर आपल्या सर्वांना माहीतच आहे की राजश्री शाहू महाराज यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या कल्याणकारी प्रशासनाचा वारसा मिळाला होता। हे जरी एका बाजूला खरं असलं तरी दुसऱ्या बाजूने आपण बघितलं तर तो जो काळ होता 20व्या शतक, त्याची सुरुवात, तो काळ वेगळा होता, आव्हानं वेगळी होती। अशा परिस्थितीमध्ये शाहू महाराजांनी सामाजिक न्यायाची भूमिका स्वीकारणं आणि राज्यकारभार करणं हे किती आव्हानात्मक होतं, काय सांगाल? सर्वप्रथम छत्रपती शाहू महाराजांचा आज जो जन्मदिवस आहे त्यानिमित्तानं मी आपणा सगळ्यांना शुभेच्छा देतो। आपण जी काही चर्चा केली ती गोष्ट खरी आहे की 19व्या शतकाच्या शेवटी आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये शाहू महाराजांचा हा राज्यकारभार झालेला आहे। 1885ला राष्ट्रीय सभेची स्थापना झाली होती आणि त्याच काळामध्ये ब्रिटिश सरकार हे जवळजवळ स्थिर स्थावर झालं होतं। परंतु ब्रिटिश सरकारच्या आमदानीमध्ये शिक्षण घेऊन एक अभिजन वर्ग पुढे आला होता आणि त्या अभिजन वर्गामध्ये राष्ट्रभावनेची जागृती तयार होत होती आणि त्यातूनच मग भारताचे विविध प्रश्न आणि त्यावर विचार करण्याची एक परंपरा त्या ठिकाणी सुरू झालेली दिसते। आपण बघितलं असेल की दादाभाई नौरोजी असतील किंवा महादेव गोविंद रानडे असतील, एकीकडे सामाजिक विषयावर चर्चा करणारे महात्मा फुले असतील, या सगळ्यांनी एकीकडे राष्ट्रभक्ती, राष्ट्रवाद आणि दुसरीकडे सामाजिक स्थित्यंतराच्या संदर्भात मूलगामी चर्चा त्यावेळेस छेडलेल्या आहेत। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रसभेची स्थापना झालेली आहे। ब्रिटिश सरकार एकीकडे स्थिर स्थावर आहे असं दिसत असतानाच राष्ट्रभावनेची आणि एकूणच विचार करण्याची प्रक्रिया वाढलेली आहे। 1885 नंतर ही प्रक्रिया पुढे वाढत गेलेली आहे आणि यातूनच मग महाराष्ट्रामध्ये 3 लोकांचा खूप चांगल्या प्रकारचा प्रभाव महाराष्ट्राच्या नेतृत्वाने केलेला आहे। त्यामध्ये महादेव गोविंद रानडे एक आहेत, दुसरे लोकमान्य टिळक आहेत आणि तिसरे गोपाळकृष्ण गोखले आहेत। ह्या सगळ्या लोकांनी राष्ट्रभावनेला एक प्रकारचं जे राष्ट्रभावनेचं स्फुलिंग आहे ते चेतवलेलं आणि त्यातून एक वेगळी विचार करण्याची शक्ती निर्माण झालेली होती। याच्यातून सामाजिक सुधारणेच्या संदर्भामध्ये जशी चर्चा होत होती त्याचबरोबर राष्ट्रीय भावना जागृत होऊन राजकीय आणि सामाजिक आणि विशेषतः आर्थिक स्वातंत्र्याकडे विचार करण्याची जी एक पद्धती आहे ती मोठ्या प्रमाणात वाढू लागली होती आणि त्याला जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये प्रोत्साहन देण्याच्या संदर्भात त्यावेळेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाने खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केल्याचं आपल्याला दिसून येत आहे। एक वेळ सामाजिक सुधारणा नंतर ब्रिटिश सरकारमध्ये आपल्या लोकांचं प्रतिनिधित्व करताना राष्ट्रीय भावनेचं वारं इतकं तीव्र झालं होतं की 1907 ते 1909
या कालावधीमध्ये इंग्रजाविरुद्ध मोठं असंतोषाचं वातावरण निर्माण झालं होतं. लोकमान्य टिळकांनी जे काही संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये एक चैतन्याचं वातावरण निर्माण झालं होतं आणि ब्रिटिशाविरुद्ध रोष निर्माण झाला होता. त्यामुळं ब्रिटिश त्यावेळेस सावध झाले होते आणि या सगळ्या क्रांतिकारकांना, या स्वातंत्र्याच्या चळवळीला कोण खऱ्या अर्थानं पाठिंबा देत आहे या संदर्भामध्ये ते चाचपणी करत होते. त्यांचा त्यावेळेसचा रोष जे काही भारतातले जे काही संस्थानिक होते ते संस्थानिक तर या कार्यामध्ये कुठे मदत करत नाहीत का अशा प्रकारे होता आणि त्याच्यामुळं त्याचा ते शोध घेत होते. आणि कोल्हापूरचं जे संस्थान होतं शाहू महाराजांचं ते सुद्धा या कामामध्ये अप्रत्यक्षपणे सहभागी होतंच. म्हणजे बीडचं बंड असेल, बीडला झालेला बंड असेल किंवा रेल्वेमध्ये झालेला उठाव असेल किंवा अनेक जे काही क्रांतिकारकांच्या ज्या चळवळी झाल्या त्या चळवळीला यांचा अप्रत्यक्ष सहभाग होताच. कारण शाहू महाराज हे सर्वसामान्यांच्या पाठीमागे उभे राहिलेले राजे होते आणि सर्वसामान्यांच्या आशा आणि आकांक्षा यांचं ते सन्मान करून त्यांना ते सपोर्ट करत होते. ही सगळी जाणीव निर्माण झाल्यानंतर आणि शाहू महाराजांचं त्यांचा जो काही सामाजिक क्षेत्रातलं काम आहे याच्यामुळे सुद्धा एक वर्ग नाराज झाला होता आणि तो वर्ग ब्रिटिशांच्याकडे जाऊन तक्रारी करत होता. आणि अशा परिस्थितीमध्ये शाहू महाराजांना स्वतःचं आसन टिकवणे म्हणजे राजेपद टिकवणे, दुसरीकडे सामाजिक सुधारणा करणे आणि आपल्या जे का संस्थानाचा विकास करणे, ही सगळी गोष्टी ज्या आहेत ब्रिटिश राज्याच्या कारकिर्दीमध्ये त्यांच्या अंमलाखाली काम करताना ही आव्हानात्मक झाली होती. नक्कीच आपण म्हणालात की ब्रिटिश राजवट होती म्हणजे इंग्रज राजवटीचा काळ होता, त्यात जगात पहिलं महायुद्ध होतं आणि अशा परिस्थितीमध्ये एक सामाजिक न्यायाचा दृष्टिकोन घेऊन राज्यकारभार करणं आणि शिवाय समाजातील जे धनदुबळे आहेत त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणं याबाबत त्यांचा त्यावेळेस दृष्टिकोन कसा होता? खरं तर शाहू महाराजांच्या संदर्भामध्ये आपण जेव्हा बोलतो तेव्हा शाहू महाराज हे डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलं की ही इज अ प्रिन्सिपल आर्किटेक्ट ऑफ सोशल डेमोक्रेसी. अच्छा. भारतामध्ये सामाजिक स्वातंत्र्याची जर कोणी मुहूर्तमेढ रोवली असेल खऱ्या अर्थानं आपल्या भारतीय स्वातंत्र्याच्या पूर्वी तर ती छत्रपती शाहू महाराजांनी नियुक्त केलेली आहे. त्यावेळेस एकीकडे ब्रिटिशांचं राज्य होतं. ब्रिटिशाकडून आपल्याला स्वातंत्र्य होण्याच्या संदर्भामध्ये चर्चा जोरात सुरू होत्या आणि त्या संविधानिक मार्गानं करायचं आहे की क्रांतिकारी मार्गानं स्वातंत्र्य मिळवायचं याची चर्चा जोरात सुरू झाली होती. आणि आपल्याला माहिती असेल की स्वतः टिळक मंडालेच्या तुरुंगामध्ये गेलेले होते. रासबिहारी बोस आणि या सगळ्या क्रांतिकारकांनी एक प्रकारचा लढा त्या ठिकाणी निर्माण केला होता. म्हणजे स्वातंत्र्याचं वारं एकीकडे वाहत असताना शाहू महाराजांची एक भूमिका होती की अशा अनेक काही घटना त्यांच्या दरबारामध्ये घडल्या होत्या. ते राज्यकारभार करताना त्यांच्या लक्षात आलं होतं की एकीकडे स्वातंत्र्य आपण मागतो, ती गोष्ट खरी आहे, स्वातंत्र्य मिळालंच पाहिजे, परंतु ह्या स्वातंत्र्याचा उपयोग जो आहे तो कुणासाठी करायचा आहे, तो कोणत्या वर्गासाठी होणार आहे. कारण शाहू महाराजांना आलेल्या अनुभवावरून त्यांच्या असं लक्षात आलं की जो समाज आहे इथला तो विविध जाती धर्मामध्ये विखुरलेला आहे आणि जी काही आपली हिंदू धर्मामध्ये जे काही अनिष्ट चाली रीती परंपरा ज्या आहेत यांनी अक्षरशः समाजाला विळखा घातलेला आहे. आणि आज स्वातंत्र्याची चर्चा करत असताना जर समाज या परिस्थितीमध्ये असेल तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या लोकांचं काय होणार आहे, बरोबर आहे. आणि हा मुख्य जो प्रश्न आहे शाहू महाराजांनी मनात धरलेला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती शाहू महाराज खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा पुढे नेताना दिसत आहेत. ते खरे रयतेचे राजे आहेत, ते सर्वसामान्याचे कैवारी आहेत. राजेपद त्यांना बहाल करण्यात आलेलं आहे, परंतु इतर जे काही त्यांच्या कार्यकाळामध्ये समांतररित्या जी काही संस्थानं होती त्या संस्थानिकामधले जे राजे होते ते ऐशोआराम किंवा लक्झरियस याच्यामध्ये गुंतले होते. मात्र शाहू छत्रपती महाराज जे आहेत ते या मृगजळामध्ये पाठीमागे कुठे धावलेले नाही आहेत. त्यांना त्यांचा गरीब समाज दिसत होता, शेतकरी दिसत होता, कष्टकरी दिसत होता, अस्पृश्य समाज त्यांना दिसत होता आणि या सगळ्या लोकांची जी परवड होते हे ते पाहत होते आणि त्यांच्या दृष्टीनं हे सगळं एक प्रकारचं आव्हान होतं. या सगळ्या विपरीत परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं सर्व समाजाला आणि सर्वांगीण सर्वहारा समूहाला विकसित कसं करायचं याचा त्यांनी सातत्याने ध्यास घेतला होता आणि त्या संदर्भात त्यांनी त्यांच्या संस्थानामध्ये
विविध समाजोपयोगी जे काही कायदे आहेत ते घडून आलेले आहेत. अनेक हुकूम त्यांनी काढलेले आहेत आणि त्यातून त्यांची जी काही समाजाप्रतीची जी काही सामाजिक क्रांतीची जी खरी अर्थाने जी काही चर्चा आहे ती त्यांनी प्रत्यक्षात राबवून दाखवलेली आहे. म्हणून छत्रपती शाहू महाराज हे बोलके राजे नव्हते, तर त्यांचा जो भर होता तो प्रत्यक्ष कृतीवरच होता. अगदी. आपण जर बघितलं तर भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक चळवळीसाठी अतिशय महत्त्वाची मानली जाणारी माणगाव परिषद जी माणगाव इथे झाली होती आणि त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज यांनी खूप महत्त्वाची भूमिका घेतली. तर ती भूमिका मांडली होती, ती भूमिका काय होती त्यावर थोडा प्रकाश टाका. खरं म्हणजे आपण असं म्हणायला पाहिजे की वाफेचा शोध जसा जेम्स वॅटने लावलेला आहे, तसा बाबासाहेब आंबेडकरांचा शोध हा छत्रपती शाहू महाराजांनी लावलेला आहे, असं विधान न्यायमूर्ती वैद्य यांनी केलेलं आहे 1973 मध्ये. कारण बाबासाहेब आंबेडकर जेव्हा विलायतेमधून शिकून आले त्यावेळेस ते एकदम राष्ट्रीय स्तरावरती पोचले नाहीत. ते हळूहळू काम करत होते आणि बाबासाहेब आंबेडकर हे विलायतीला शिक्षणासाठी गेलेत हे त्यांना कल्पना होती. काय होतं, शाहू महाराजांचा जो धोरण आहे ते अत्यंत उदारमतवादी होते. त्यांना गोरगरिबांचा कैवार वाटे, अस्पृश्य समाज त्याची दैन्य त्यांनी पाहिले होती आणि या सगळ्या समाजाला इतर समाजाच्या बरोबर घेऊन जाण्यासाठी ते अहोरात्र काम करत होते. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांची चळवळ पुढे हाती घेतली, परंतु त्याच्यापूर्वी अस्पृश्य उद्धाराचं कामाची प्रत्यक्ष सुरुवात ही शाहू महाराजांनी ऑलरेडी केली होती. त्यांचं असं मत होतं, शाहू महाराजांचं असं मत होतं की एखाद्या जातीचा जो विकास आहे तो त्या जातीच्या पुढाऱ्याने केला पाहिजे. तर ज्या जात समूहातली जी मंडळी असतील त्यांना त्यांच्या भावना कळतात, त्यांचे प्रश्न समजतात, ते त्या विषयाच्या आत जातात, म्हणून त्याच समाजातले नेते असले पाहिजेत. शिवतरकर मास्तरांना त्यांनी 1919 मध्ये एक पत्र लिहिलं होतं. त्याच्यात त्यांनी सांगितलं की तुम्ही चंदावरकरांचा सल्ला घ्या, तुम्ही विठ्ठलरामजी शिंदेंचा सल्ला घ्या, तुम्ही माझा सल्ला घ्या, तुम्ही आणखी कुणाचा निजामांचा सल्ला घ्या, परंतु त्यांचा सल्ला घ्या, त्यांना पुढारी मानू नका. पुढारी तुमचा सोमवंशीच असला पाहिजे. आणि म्हणून अस्पृश्यांचे प्रश्न ते समजण्यासाठी त्या जाणीव असलेला माणूस असला पाहिजे. आणि म्हणून ते बाबासाहेबांनी जेव्हा शिक्षण घेऊन इकडे मुंबईमध्ये आले, महाराष्ट्रामध्ये, तेव्हा स्वतः एखादा राजा, बघा, एक राजा एका उच्च शिक्षित अस्पृश्य समाजाच्या तरुणाकडे मुंबईला प्रत्यक्ष त्याच्या घरी भेटण्यासाठी जातो. ही किती मोठी ऐतिहासिक घटना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विलायतेवरून उच्च शिक्षण घेऊन आले आहेत हे जेव्हा शाहू महाराजांना कळलं तेव्हा त्यांना इतका आनंद झाला की शाहू महाराज स्वतः डबक चाळीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांना भेटण्यासाठी गेले. शाहू महाराज एखाद्या नवशिक्षित तरुणांच्या भेटीसाठी प्रत्यक्ष त्याच्या झोपडीमध्ये जात आहेत. ही भारताच्या इतिहासामध्ये केवढी मोठी ऐतिहासिक घटना म्हटली पाहिजे, कल्पना करा. म्हणजे त्यांना या समाजाच्या कल्याणाचा, तळमळीचा किती ध्यास लागला होता हे त्यावरनं लक्षात येईल. आणि ते त्या ठिकाणी गेले, बाबासाहेबांचं त्यांनी अभिनंदन केलं आणि त्याच वेळेस त्यांनी सांगितलं की तुम्ही कोल्हापूरला या आणि कोल्हापुराला मी तुमचा सत्कार समारंभ आयोजित करतो आहे आणि अस्पृश्यांची परिषद घेतो आहे. आणि अशा प्रकारे 1920ला छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांना माणगाव, कोल्हापूरच्या पलीकडे एक 10 किलोमीटर एक गाव आहे, त्या ठिकाणी परिषद आयोजित केली आणि बाबासाहेब आंबेडकरांना त्या परिषदेचं अध्यक्षपद दिलेलं आहे. त्या सभेमध्ये त्या अध्यक्ष असताना शाहू महाराजांनी सांगितलं की दलितांचा पुढारी यानंतर बाबासाहेब आंबेडकर असतील. ते केवळ अस्पृश्याचेच पुढारी नसतील तर ते भारताचे सर्वात खूप मोठे पुढारी असतील. आणि अशा प्रकारचा बाबासाहेबांच्या नेतृत्वावर छत्रपती शाहू महाराजांनी शिक्कामोर्तब केलेलं आहे. आणि म्हणून माणगावची परिषद ही बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकीय आणि सामाजिक आणि एकूणच कारकिर्दीची सुरुवात म्हटली पाहिजे आणि तो सर्वात खूप मोठा मानबिंदू असलेली ती परिषद आहे. शिक्षण हा समाज बदलाचा मुख्य घटक आहे आणि यावर शाहू महाराजांचा किती विश्वास होता याची उदाहरणं तुम्ही नुकतीच दिलेली आहेत. तर या शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी कार्य काय केलं आहे आणि विशेषतः त्यांची शिक्षण हक्क जी संकल्पना होती याविषयी थोडं सांगा. शाहू महाराजांचा जो काही समाज विकास विषयक जो दृष्टिकोन होता तो मुळातच शिक्षणावर आधारित होता. आणि शिक्षणाशिवाय प्रगती नाही हे त्यांच्या ध्यानात आलं होतं.
म्हणून त्यांनी जे काही अशिक्षित अस्पृश्य असतील, मागासवर्गीय असतील किंवा ब्राह्मणेतर आपण ज्याला म्हणू ते असतील, ज्यांच्याकडं ज्या प्रकारचं शिक्षण आहे, जसंही असेल, कमी असेल, अधिक असेल, त्या सगळ्या शिक्षण घेतलेल्या तरुणांचा त्यांनी अभ्यास करून त्यांच्या शिक्षणाप्रमाणे त्यांनी प्रत्येकाला कामे वाटून दिलेली आहेत. दोन गोष्टी शाहू महाराजांच्या खूप महत्त्वपूर्ण विषय. एक तर त्यांना माणसाची खूप पारख होती. म्हणजे कुठल्याही स्वरूपात कोणत्याही प्रसंगानं एखादा व्यक्ती, अनेक व्यक्ती त्यांच्या समोर आले तर ते अचानक एखादा प्रश्न त्याला विचारायचे आणि त्यातून त्या माणसाची पारख, त्याची बुद्धिमत्ता, त्याचा ओव्हरऑल जो काही व्यासंग आहे तो किती प्रामाणिक आहे, किती म्हणजे माणसाची पारख, जे काही हेरण्याचे अनेक जे गुण होते, पैलू होते, ते शाहू महाराजांकडे होते. आणि ब्रिटिश शिक्षणानं एक अभिजन वर्ग पुढे आला होता हे त्यांनी पाहिलं होतं. आणि त्यांच्या राज्यामध्ये जो काही नोकरी करणारा वर्ग होता तो एका विशिष्ट वर्गाचा होता. त्यामुळं जास्तीत जास्त लोकांना नोकऱ्या द्यायच्या असतील, त्यांना नोकरीची हमी पाहिजे असेल तर ते शिक्षणाशिवाय पर्याय नव्हता. आणि म्हणून त्यांनी काय केलं की सगळ्या समाजातल्या लोकांना बोर्डिंगे काढले, वेगवेगळे प्रकारचे बोर्डिंग काढलं. त्यामुळे त्यांनी प्रत्येक समाजाच्यासाठी एक बोर्डिंग आहे ती केली. आणि तुम्ही असं पाहिलं असेल की त्यांनी महाविद्यालये, शिक्षणाच्या शाळा, तंत्रशाळा, व्यावसायिक अभ्यासक्रमावरच्या शाळा, या शाळांची सुरुवात केली आहे. आणि शिक्षणातून एक प्रकारचं म्हणजे महाराष्ट्रातलं त्यावेळेचं एकूण शिक्षण आणि शाहू महाराजांच्या संस्थानातल्या शिक्षणाचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणामध्ये महाराजांनी लावलेल्या शिक्षणाच्या रोपट्याला जातं. म्हणजे महाराजांनी त्या संदर्भात खूप मोठे प्रयत्न केले. नक्कीच शिक्षण क्षेत्रात त्यांनी किती मोलाचं योगदान दिलंय हे नुकतंच आपल्याकडून समजलेलं आहे. याचबरोबर त्यांनी अस्पृश्यांसाठी, दीनदुबळ्यांसाठी आणखी काही कार्य केलं आहे का? त्यांनी अस्पृश्यांसाठी तर मॅग्ना कार्टाच दिलेला आहे. म्हणजे 1902ला आज आपण चर्चा करतोय आरक्षणाची, 1902ला छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षणाचा कायदा केलेला आहे. आरक्षणाचा हुकूम 1902ला काढलेला आहे. आणि त्याच्यामध्ये 50% आरक्षण जे आहे ते इतर बहुजनांना दिलेलं आहे. त्याच्यामध्ये सगळेच आले. त्यांचं असं म्हणणं आहे की आरक्षण जो काही मागासलेला घटक आहे त्या मागासलेल्या घटकाला पुढं आणण्याचं असेल तर त्याला विशेष हक्क दिले पाहिजे ना. विशेष हक्क दिल्याशिवाय, विशेष प्रोव्हिजन दिल्याशिवाय, त्याला सवलत दिल्याशिवाय तो पुढे कसा येईल. एकीकडं त्यांना शिक्षणाचा गंध नाही, अज्ञान आहे, दारिद्र्य आहे, सांस्कृतिक वारसा नाही, आर्थिक भान नाही, अज्ञान आहे सर्वत्र पसरलेलं. अशा अज्ञानातल्या लोकांना पुढे जर आणायचं असेल तर शिक्षण हा एकच मार्ग आहे. आणि शिक्षण झालेल्या मुलाला जर नोकरी नसेल तर त्याचं काय करायचं. मग या सगळ्यांना एकीकडं शिक्षण देणे आणि त्यांना आरक्षण देऊन नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये आणण्याचं काम छत्रपती शाहू महाराजांनी केलेलं आहे. आणि छत्रपती शाहूंनी हा 1902ला जो काढलेला हा मॅग्ना कार्टा आहे, म्हणजे विशेष स्पेशल ऑर्डर आहे, सवलत आहे, ती हक्काची सनद आहे ॲक्च्युली. आणि ती जी परंपरा आहे महाराष्ट्राने घेतलेली आहे ना. छत्रपती शाहू महाराजांचा हा जो वारसा आहे तो महाराष्ट्राने ॲक्सेप्ट केलेला आहे. इव्हन संविधानामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. म्हणून शाहू महाराजांचं आज आपण 100-125 वर्षापूर्वीचं कल्पना करा, त्या काळामध्ये त्या व्यक्तींनी, त्या महाराजांनी हा इतका मोठा धाडसी निर्णय घेतलेला आहे. आणि मागासवर्गीय जे कोणी असतील, मागासवर्गीय मग केवळ अस्पृश्यच नव्हे तर त्यांच्या दृष्टीनं मागासवर्गीय थोडक्यात उच्च शिकलेला जो ब्राह्मण वर्ग आहे त्याला सोडून बाकी सगळे हे बहुतेक सगळे मागासवर्गीय होते. आणि त्या सगळ्यांना त्यांनी शिक्षणाचा हक्क दिला, अधिकार दिला, आरक्षण दिलं. त्याच्यामध्ये मराठा मोठ्या प्रमाणात होते. हां. आणि त्यानंतरच मराठा वर्गसुद्धा शिक्षणामध्ये पुढे येऊ लागला. त्याचं श्रेय शाहू महाराजांना जातं. शाहू महाराजांनी अनेक सामाजिक सुधारणा केल्या, त्यामध्ये अनेक त्यांनी कार्य केलेलं आहे. पण हे सर्व करत असताना त्यांना सनातनी व्यवस्थेकडून मोठा त्रास सहन करावा लागला. तर त्याविषयी सांगा. आणि सोबतच वेदोक्त प्रकरण काय होतं यावर थोडा प्रकाश टाका. सनातनी व्यवस्था आणि वेदोक्त प्रकरण हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत खरं म्हणजे. आणि सनातन्यामुळेच वेदोक्त प्रकरण उद्भवलं आणि वेदोक्त प्रकरणच हे एक सनातनी व्यवस्थेचं लक्षण आहे. खरं तर शाहू महाराजांची जी काही वाटचाल झालेली आहे पुढे आणि त्यांच्यामधला जो अंगार आहे, छत्रपती शाहू महाराज जो काही दिसलेला आहे महाराष्ट्राला आणि देशाला, त्याचं मूळ कारणच हे वेदोक्त प्रकरण आहे. काय वेदोक्त प्रकरण आहे हे की एक आपल्या भारताचा एक इतिहास आहे, एक आपली जी काही व्यवस्था आहे, सामाजिक व्यवस्था आहे, धार्मिक व्यवस्था आहे, त्या धार्मिक व्यवस्थेनं
एक प्रकारचा अखंड भेद आपल्या समाज व्यवस्थेमध्ये निर्माण केला आहे. हा फार पूर्वीपासूनचा संघर्ष आहे आणि ह्या संघर्षाच्या विरुद्ध अनेक बंडखोरांनी प्रयत्न केले आहेत. त्याच्यामध्ये ते काही काळ यशस्वी पण झालेले आहेत, परंतु पुन्हा हे सनातनी वृत्तींनी पुन्हा त्याच्यामध्ये उठाव करून या जे काही पुरोगामित्व जे म्हणतो किंवा ज्याला सुधारणावादी मत म्हणतो त्या दाबून टाकलेल्या आहेत. हा म्हणजे भारताचा इतिहास याने पूर्ण व्यापून गेलेला आहे. याचा जो फटका आहे दस्तूर खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा बसलेला आहे. कारण त्यांचा राज्याभिषेक करण्याचा जेव्हा प्रसंग आला तेव्हा या ठिकाणी क्षत्रिय कोणीच नाही अशा प्रकारचा युक्तिवाद करण्यात आला. आणि क्षत्रिय कोणीच नाही म्हणजे एका सर्टन कालावधीनंतर म्हणजे नंदवंशाच्या घराण्यानंतर या देशामध्ये क्षत्रिय कोणी नाही राहिलेला. आणि शेवटचा जो काही नंदवंशाचं जे घराणं आहे ते शूद्र आहे. कारण ते जे काही सनातनी पद्धतीनं जे काही क्रियाकर्म करायचं असतं ते क्रियाकर्म झालं नाही आणि त्याच्यामुळं आता खऱ्या अर्थानं क्षत्रिय कोणी राहिलेलं नाही अशा प्रकारची भूमिका इथल्या एका अभिजन वर्गातल्या विशेषतः सनातनी वृत्तीच्या मंडळींनी घेतली होती. त्याचा फटका मी मगाशी म्हटल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांना बसलेला. मग आपल्याला कल्पना आहे की गागा भट्ट वगैरे आणून छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला आहे आणि ते राजे होते ते छत्रपती झाले तिथपर्यंत ही गोष्ट ॲक्सेप्ट झाली. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनंतर पुन्हा क्षत्रिय राहिला नाही अशी ह्या अभिजन वर्गातल्या काही मंडळींनी भूमिका घेतली आणि ह्याचा पुन्हा दुसरा जो फटका आहे तो छत्रपती शाहू महाराजांना बसला. झालं त्याचं असं की एकदा छत्रपती शाहू महाराज पंचगंगा नदीमध्ये स्नान करायला गेले सकाळी. आता त्यावेळेस कडाक्याची थंडी होती आणि शाहू महाराजांना त्या कडाक्याच्या थंडीमध्ये सुद्धा जाऊन ते स्नान करायचे. आणि स्नान करत असताना त्या ठिकाणी जे काही त्यांचे राजोपाध्य असतात म्हणजे राजाचे जे काही विधी करणारे जे काही महंत असतात त्याला राज्योपाध्य म्हणतात, ते त्या ठिकाणी मंत्र म्हणायचे. पण मंत्र म्हणताना त्यांच्या पायात चप्पल होती आणि महाराजांनी त्यांना सहज विचारलं की तुम्ही आंघोळ केली का? तर त्या महाराजांना कडाक्याची थंडी काही सहन होत नव्हती. ते सगळं स्वेटर कपडे वगैरे घालून त्या ठिकाणी आले. पायामध्ये बूट होते, आंघोळ केलेली नव्हती आणि बरेच प्रवाद होते की त्यांचं चारित्र्यही काही बरोबर नव्हतं अशा प्रकारच्या कल्पना होत्या. हे शाहू महाराजांना कळलं होतं आणि त्यांनी विचारलं की तुम्ही आंघोळ केली का? ते म्हणाले नाही, आंघोळ करण्याचं काही कारण नाही. शूद्रांना मंत्रपठन करताना आंघोळीची गरज नाही आणि ब्राह्मणांना हा अधिकार आहे. शाहू महाराज डुबक्या घेत असताना म्हणजे पाण्यातून डुबक्या घेत असताना हा विषय बोलत असताना ते त्यावेळेस सहज विचारलं त्यांना. त्यांच्या डोक्यात हा कुठला विचार नव्हता. परंतु जे राजोपाध्य होते, जे काही मंत्र पठन करणारे जे काही व्यक्ती होते, ते म्हणाले की आम्हाला म्हणजे शूद्रांना हा अधिकारच नाही आहे. मग त्यांना दुसरा प्रश्न विचारला की तुम्ही कोणत्या प्रकारचे मंत्र म्हणता? तर ते म्हणाले की आम्ही पुराणोक्त मंत्र म्हणतो. मग हे म्हणाले आम्ही तर असं ऐकलं की वेदोक्त मंत्र म्हणायला पाहिजे. म्हणाले वेदोक्त मंत्राचा तुम्हाला अधिकारच नाही आहे. आणि शाहू महाराज त्या ठिकाणी काही बोलले नाहीत आणि त्या शब्दांनी त्या दिवशीच्या कडाक्याच्या थंडीमध्ये शाहू महाराजांचं मनाने पेट घेतला आणि तो पेट इतका पुढे त्याचा अग्नी झाला की नंतरच्या कारकिर्दीमध्ये शाहू महाराजांनी हे अक्षरशः हा विषय धसास लावलेला आहे. त्यांनी असं म्हटलं की मी राजा आहे, मी राजा असताना जर तुम्ही वेदोक्त मंत्र म्हणत नाही तर बाकीच्या प्रजेचं काय? मग त्यांनी त्या दुसरे एक नारायण स्वामी होते त्यांना बोलवलं. मग त्यांनी तो मंत्रविधी वेदोक्त पद्धतीनं केला. मग त्यांनी केल्यामुळे बाकीचा ब्राह्मण वृंद त्यांच्या विरुद्ध खवळला आणि हा अधिकार आहे नाही ह्याची चर्चा खूप जोरात सुरू झाली. ही जी वतनची पद्धत होती, वतनसुद्धा कमी नव्हतं. 25,000 त्या काळातले वार्षिक त्यांचं वेतन होतं त्या राज्योपाध्यांचं. बरोबर आहे. एवढं सगळं असताना तुम्ही राजांना सुद्धा वेदोक्त मंत्र म्हणत नाही, तिथे त्यांना खोटेपणाचा सगळं काही सांगता. शाहू महाराजांना ही गोष्ट अत्यंत जिव्हारी लागली आणि त्यांनी ह्या प्रश्नाचा निकालच लावण्याचं ठरवलं. त्यांनी ह्याची जी काही वतन आहे ते वतन बंद करून टाकलं आणि पुढे हा विषय इतका पुढे गेला की त्यानंतर ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर चळवळसुद्धा या निमित्तानं पुढे आली. 1922 मध्ये तर छत्रपती शाहू महाराजांनी क्षत्रियमधले
काही जे काही वेदोक्त मंत्र म्हणणारे काही अधिकारी निर्माण केले होते. सर, आपण बघितलं तर आज शहरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे, शिवाय हक्काच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांना आज संघर्ष करावा लागतोय. ही आताची परिस्थिती आहे. पण एक काळ असा होता तेव्हा शाहू महाराजांनी धरण बांधलं, तर त्याविषयी सांगा. वारणा आणि पंचगंगा ह्या ज्या 2 नद्या आहेत, या 2 नद्यामध्ये अनेक नद्या आहेत आणि ह्या प्रदेशामध्ये कोल्हापूर संस्थान बसलेलं आहे. आता नद्या आहेत, पाणी आहे, ह्या पाण्याचं त्यावेळेस नियोजन नव्हतं. त्या पाणी यायचं आणि त्या नद्याला निघून जायचं. आपल्याला सगळ्यांना, महाराष्ट्राला कल्पना आहे की गेली अनेक वर्ष महाराष्ट्र दुष्काळाने होरपळून निघालेला आहे आणि दुष्काळामुळे महाराष्ट्राचं अतोनात नुकसान झालेलं आहे. शेतीसाठी पाणी पाहिजे आणि पाण्याशिवाय शेती नाही, हे जे सूत्र आहे हे सर्वप्रथम पुन्हा शाहू महाराजांनाच कळलेलं आहे. त्यांनी त्या काळामध्ये 100 वर्षापूर्वी राधानगरी या ठिकाणी मातीचं धरण बांधलेलं आहे आणि त्या मातीचा धरणाचा जो दर्जा आहे तो इतका अप्रतिम आहे की आज सुद्धा तो आस्थागायत, लोकोपयोगी चांगल्या प्रकारे आहे. आणि त्याच्यामुळं काय झालं की कोल्हापूरचा जो संबंध परिसर आहे सगळा, आज कोल्हापूरला आज आपण दुधाची नगरी म्हणतो, ऊसांची नगरी म्हणतो किंवा सहकारी साखर कारखान्यांचा प्रदेश म्हणतो, ह्या सगळ्याचं जे मूळ आहे, तर पाण्याचं जे काही शाश्वत नियोजन आहे ते शाहू महाराजांनी केलेलं आहे. त्यातून सर्व प्रकारचा विकास आहे. उद्योगधंदे आले, त्यानंतर सहकारी कारखानदारी त्यानंतर वाढली आणि एकूणच शेतकऱ्यांचं जे जीवन आहे ते समृद्ध करण्यामध्ये राधानगरी धरणाचा आणि त्या पाठीमागच्या एकूणच नियोजनाचा जो काही भाग आहे तो शाहू महाराजांचा आहे. नक्कीच. म्हणजे पाण्याच्या बाबतीत त्यांचं कार्य, शिक्षणाच्या बाबतीत त्यांचं कार्य, यावर तुम्ही प्रकाश टाकलेला आहे. सर, रेल्वे असो वा कुस्ती, कला असो वा संस्कृती, प्रत्येक याच्यामध्ये शाहू महाराजांनी प्रजेचं हित डोळ्यासमोर ठेवलं आणि कार्य केलेलं आहे. तर थोडं त्याविषयी देखील सांगा. खरं तर छत्रपती शाहू महाराज कोणत्या विषयात नव्हते हा खरं तर प्रश्न होऊ शकतो. त्यांना कुस्तीची आवड होती, त्यांना हत्तीची सवारी करण्याची आवड होती, त्यानंतर मल्लविद्या त्यांनीच प्रसिद्ध केलेली आहे. हां, त्याशिवाय त्यांचं संगीत असेल, नाटक असेल, तमाशा असेल, लावणी असेल, एकूणच सांस्कृतिक क्षेत्राची जी जडणघडण आहे आणि एकूणच जी रंगभूमी आहे किंवा त्याला तुम्ही सांस्कृतिक क्षेत्र म्हणूया, ते समृद्ध करण्याचं काम जे आहे ते छत्रपती शाहू महाराजांनी केलेलं आहे. त्यामुळेच आज कोल्हापूरचा एक विशिष्ट प्रकारचा नावलौकिक राहिलेला आहे. नक्की सर, सर्वच क्षेत्रामध्ये शाहू महाराजांनी मोलाचं योगदान दिलेलं आहे. एकंदरीत आज शाहू महाराज यांची जयंती आणि या निमित्ताने आज आपण शाहू महाराजांच्या कार्याविषयी अधिक सखोल आणि सविस्तर माहिती दिली. वेळ काढून आपण आलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. नमस्कार. नमस्कार. कोण गातो पोवाडे गतकाळाचे, कोण सांगे वर्तमान अभिमानाने, मग भाग्य हे उजळे उद्या कोणाचे, मग भविष्य हे उज्ज्वल से कोणाचे. महाराष्ट्र हे नाव तयाचे, महाराष्ट्र नाव हे जयाचे. जय हो त्या महाराष्ट्राचे, जय हो या महाराष्ट्राचे. सामर्थ्य महाराष्ट्र लोकीचे, समर्थ लोक महाराष्ट्राचे. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.